नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती पोलीस भरतीच्या या यूट्यूब चॅनलवरती मी स्वप्नील भंडारे मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, ज्या पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहणारा आस लागलेली होती ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस शिपाई असेल, SRPF असेल, या दोन्ही डिपार्टमेंटच्या आणि लोहमार्ग पोलीस असेल, तीनही डिपार्टमेंटच्या, त्यानंतर जे काही जेल पोलीस असतात, कारागृह पोलीस शिपाई, या चारही डिपार्टमेंटच्या सर्व विभागाच्या जाहिराती या ठिकाणी हळूहळू प्रसिद्ध होत असताना चंद्रपूर जिल्हा SRPF चंद्रपूरची गट क्रमांक 17ची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये कोणती पदे आहेत, कोणत्या प्रवर्गाला किती पदे विभागून आलेली आहेत, त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमचं अभ्यासाला योग्य दिशा मिळण्यासाठी, तुमचा अभ्यास योग्य ट्रॅकवरती येण्यासाठी, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पोलीस होण्यासाठी आम्ही ध्येयवर्दी 3.0 ही बॅच या ठिकाणी अनाउन्स करतोय। इन्फिनिटी पोलीस भरती 2025 ही बॅच या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ती उपलब्ध होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, फक्त माफक शुल्क 499 रुपयामध्ये ही बॅच आपण या ठिकाणी आपल्याला देऊ केलेली आहे। या संधीचा, या सुवर्ण संधीचा आपल्या पोलीस भरती करणाऱ्या बांधवांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं। विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी आपण इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये ध्येयवर्दी 3.0 ही बॅच त्या ठिकाणी नावानं ही बॅच आहे। जर काय अडचण आली तर 85 30 12 1002 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। बघूया आपण चंद्रपूर जिल्हा जे काय महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 करता ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये एकूण जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघा 244 पदे भरण्यासाठी सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची ही आयोजित केलेली आहे। आता यामध्ये बघा, लक्षात असू द्या, समादेशक म्हणून 12/4 रारा पो बल गट क्रमांक 17 जिल्हा चंद्रपूर या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी फक्त गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया याच जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी आदिवासी प्रमाणपत्र धारकास ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येतील। म्हणून आपण फक्त ही या ठिकाणी ज्या विश्लेषणासाठी जाहिरात या ठिकाणी घेतलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिला गट आहे सशस्त्र पोलीस शिपाई। पोलीस शिपाई संवर्ग 225 नियमित पद गडचिरोली जिल्हा, एकूण पदाच्या 75% नुसार 169 पदे व सन 2022-23 मधील प्रवर्ग निहाय रिक्त पदांचा समावेश करून कंपीकृत आरक्षण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी पदे एकदम फास्ट सांगतो, जास्त वेळ घेणार नाही। बघा, सर्वसाधारण साठी अनुसूचित जातीसाठी 12 पदे आहेत। बघा, अनुसूचित जमातीसाठी 25 पदे आहेत। विजासाठी 3 पदे आहेत। ब 3 पदे, क 3 पदे, ड 3 पदे आणि विमाप्र 3 पदे। इतर मागासवर्गीय गटासाठी 19 पदे आहेत। त्यानंतर SCBC साठी 17 पदे आहेत। EW साठी 8 पदे आहेत आणि खोलासाठी 20 पदे आहेत। अशी एकूण 116 पदे सर्वसाधारणसाठी उपलब्ध आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, 181 पैकी 116 पदे सर्वसाधारणसाठी व तुम्हाला मिळणार आहेत। दुसरी गोष्ट, खेळाडूंसाठी अनुसूचित जातीला 1 आहे, अनुसूचित जमातीसाठी 2 पदे आहेत। त्यानंतर OBC साठी 1, EW साठी 1 आणि SCBC साठी 1 आणि EW साठी 1, त्यानंतर ओपन प्रवर्गासाठी 2 अशी 8 पदे या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यानंतर प्रकल्पग्रस्त मध्ये बघा, अनुसूचित जाती 1 आणि अनुसूचित जमातीसाठी 2, त्यानंतर OBC साठी 1, EWS 1 आणि SCBC साठी 1, ओपन साठी 2 अशी 8 पदे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत। भूकंपग्रस्तासाठी अनुसूचित जातीसाठी, अनुसूचित जमातीसाठी 1, OBC 1, SCBC साठी 1 आणि खुला प्रवर्गासाठी 1 अशी 4 पदे या ठिकाणी आलेली आहेत। त्यानंतर माजी सैनिकसाठी अनुसूचित जाती 3, अनुसूचित जमाती 6, त्यानंतर OBC साठी 4, SCBC साठी 4, EWS साठी 2, ओपन साठी 5 अशी 24 पदे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत। लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जरी स्पष्ट दिसत नसेल तर तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय, अंशकालीन पदवीधरसाठी बघा, अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 2, त्यानंतर OBC साठी 1, SCBC साठी 1, EWS साठी 1, खुला प्रवर्गासाठी 2 अशी 8 पदे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत। पोलीस पाल्य या आरक्षणानुसार बघा विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जाती 1, जमाती 1, त्यानंतर
ओबीसी साठी 1, ESBC साठी 1, EW साठी एकही नाही, 0 आहेत. खोलासाठी 1 आहेत. बघा, पोलीस पाल्यासाठी अशी एकूण 5 पदे या ठिकाणी पोलीस पाल्याला उपलब्ध होत आहेत. गृहरक्षक दल यामध्ये आरक्षणानुसार अनुसूचित जातीसाठी 1 आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 2 आहेत. ओबीसी 1, SCBC साठी 1, EW साठी 1, खुला प्रवर्गासाठी 2 अशी 8 पदे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत. आता लक्षात असू द्या, सगळ्यात महत्त्वाचे यामध्ये अनाथ महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार बघा, एकूण रिक्त पदांच्या 1% नुसार 2 पद अनाथ उमेदवारांकरता ठेवण्यात येत असून त्यानुसार त्यांना आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, आता यामध्ये 2 नंबर, आता पहिला आपण बघितलं सशस्त्र पोलीस शिपाई, त्यानंतर बघतोय पोलीस शिपाई संवर्ग 225 पदापैकी चंद्रपूर जिल्हा. आता पहिला आपण गडचिरोली जिल्हा बघितला, आता चंद्रपूर जिल्हा बघितला. चंद्रपूर जिल्ह्यासाठी 12.5% नुसार आरक्षणानुसार 28 पदे या ठिकाणी उपलब्ध होतात. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी 4 पदे आहेत. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 4 पदे, विजा अ साठी 1 पद आहे, भज ब साठी 1 पद आहे, क साठी 1, भज ड 1, विमाप्र 1, ओबीसी साठी 5 पदे आहेत, SCBC साठी 1 पद आहे, EW साठी 1, ओपन प्रवर्गासाठी 8 अशी 28 पदे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई संवर्ग 225 नियमित पद गोंदिया जिल्ह्यासाठी बघा 12.5% आरक्षण अशी 28 पदे आहेत. त्या 28 पदामध्ये अनुसूचित जातीसाठी 4 पदे आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2, विजा अ साठी 2, भज ब 1 पद, भज क 2, भज ड 1, विमाप्र 1, ओबीसी साठी 5, SCBC साठी 6, EW साठी 3 आणि खुला प्रवर्गासाठी 8 अशी 28 पदे या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याला उपलब्ध होत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची टिप या ठिकाणी या डिपार्टमेंट मार्फत जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामध्ये सांगितले की राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती करता कोणत्याही पैशाची अन्य किंवा कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवारांनी त्याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना संपर्क साधून तक्रार करावी. म्हणजे यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अगोदरच त्या डिपार्टमेंटने खबरदारी घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक पाहून आपला फॉर्म या ठिकाणी सादर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांना काही अडचणी आल्यास त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 9422740566 या क्रमांकावरती आपण या ठिकाणी कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क करायचा आहे. बघा, समादेशक म्हणून जगताप साहेबांची या ठिकाणी सही आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ऑथेंटिक जाहिरात आहे, व्यवस्थित काळजीपूर्वक जाहिरात पाहूनच आपण या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अर्जाला सुरुवात होईलच. विद्यार्थी मित्रांनो, हे होत असताना आपण अभ्यास तर कराच, त्याबद्दल काही दुमत नाही, पण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की एकूण पदे आहेत 244 आणि अर्ज करण्यासाठी पोलीस रिक्रुटमेंट 2025.mahait.org या वेबसाईटवरती किंवा www.mahapolice.government.in या संकेतस्थळावरती, तसेच महाराष्ट्र SRPF.government.in या संकेतस्थळावरती उमेदवारांच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात या ठिकाणी आहे. बघा, आता आवेदन अर्ज सादर करण्याचा जो काही तारीख आहे ती लक्षात असू द्या. 29/10/2025 रोजी तुम्हाला अर्ज करण्याची ही डेट या ठिकाणी चालू होते आणि लास्ट डेट आहे 30/11/2025. या कालावधीत तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं चंद्रपूर या आस्थापनेवर बघा, जो काय गट क्रमांक 17 जिल्हा चंद्रपूर या आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई या पदाकरता फक्त गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया याच जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी आदिवासी प्रमाणपत्र धारक या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात. हे लक्षात घ्या. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये अर्ज दाखल करा. तुम्हाला खूप शुभेच्छा. अभ्यास करा, बॅच घ्या, पण आपल्या अभ्यासाला योग्य डायरेक्शन मिळण्यासाठी बॅच घ्या म्हणतोय मी. तुम्ही या ठिकाणी बघा, सर्व विद्यार्थ्यांना माहितीच असतं सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने अभ्यास करायच्या आहेत, पण काही ट्रिक्स असतात त्या आपल्याला क्लास लावल्यानंतर माहिती होतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासासाठी खूप शुभेच्छा. अभ्यास करा, तुमचं यश प्राप्त करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.